मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक असून कायद्यात टिकणारं आरक्षण मराठ्यांना द्यायचं आहे अशी भूमिका सरकारने घेतलेली आहे असं वक्तव्य सरकारने केलेलं आहे। दरम्यान आरक्षण मराठ्यांना द्यायचं आहे आणि सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी नियमात बसत नसल्याचंही गिरीश महाजनांनी यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। हे सगळं म्हणजे आपण एवढा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्र उभा केलेला आहे। भूतून भविष्याचा लढा पण या ठिकाणी उभा केलेला आहे। त्याचं सगळं क्रेडिट आपल्यालाच आहे। खरं म्हणजे सरकार काम करत होतं, दुर्दैवाने ते फेटाळलं गेलं, परंतु आता सुद्धा हे सरकार, आमचं सरकार, माननीय शिंदे साहेब हे या बाबतीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे त्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे। वडिलांकडचं म्हणजे वडील असतील, म्हणजे माणूस असेल तर त्याच्याच रक्तवंशाळीतले जे खालचे नातेवाईक आहेत, त्याचे सगळे संबंध आहेत, सगळे संबंध म्हणजे रक्तातले जे आहेत त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं। आणि म्हणून या गोष्टीवर थोडा आमचा टाय झालेला आहे की सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्यांनाही, म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या, तिच्या भावालाही द्या, तिच्या वडिलांनाही द्या। मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाहीये।